त्याबद्दल कदाचित तुम्ही कधीच ऐकलं नसेल. ते म्हणजे ग्लायसिमिक इंडेक्स. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे आपण कुठलाही अन्नपदार्थ जेव्हा खातो तो किती लवकर किंवा किती उशिरा आपल्या शरीरामध्ये साखरेच्या प्रमाणात म्हणजे ग्लुकोजच्या प्रमाणात शोषला जातो, तर त्याचा ह्या वेगाचा मोजमाप म्हणजे ग्लायसिमिक इंडेक्स. हाय ग्लायसिमिक इंडेक्सचा परिणाम शरीरावरती जेवण खाल्लं की पटकन शरीरात शोषलं जाणं असा होतो. याचाच अर्थ की तुम्ही खाल्लं तर तुम्हाला थोड्याच वेळात परत भूक लागते, तुम्हाला क्रेविंग्ज येतात आणि त्यामुळे तुमचा फॅट स्टोरिंग मोड ऑन होतो. दुसरी महत्वाची गोष्ट, लो जीआय फूड म्हणजे लो ग्लायसिमिक इंडेक्स फूड खाण्याचे काय फायदे आहेत. तर अशा प्रकारची फळं, भाज्या किंवा जेवण इन जनरल शरीरामध्ये हळूहळू हळू शोषलं जातं. त्यामुळे सटायटी म्हणजे तुमची पोट भरल्याची भावना ही जास्त वेळापर्यंत राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि त्याचाच परिणाम तुमचं वजन मेंटेन करण्यासाठी होतो. चौथी महत्वाची गोष्ट की जीआय सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे का फक्त एक टाईप म्हणजे डायबिटीजसाठी, तर असं नाहीये. प्रत्येक व्यक्तीला त्यांचे हॉर्मोन्स, वजन, त्याचप्रमाणे एनर्जी लेवल्स आणि काही हॉर्मोन रिलेटेड चॅलेंजेस जसं की पीसीओडी महिलांच्या बाबतीत हे मॅनेज करण्यासाठी लो जीआय आहार घेतला पाहिजे. जीआय कसा मॅनेज करायचा? आपल्या आहारामध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ, फळं, भाज्या ह्यांचं प्रमाण असलं पाहिजे. प्रोटीन म्हणजे जर तू डाळी, कडधान्य, मांस, मच्छी किंवा सप्लिमेंटच्या रूपात प्रोटीन घ्यायला हवं. त्याच प्रकारे योग्य प्रकारे पोर्शन आउट केलेलं